पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली। गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली। अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजळिला। गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली। 56 भाषेचा केलासे गौरव, भवार्णवी नाव उभारिली। श्रवणाचे मिसे बैसावे येवनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे। नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी। गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत नामदेव महाराज यांचा 6 चरणाचा आणि ज्ञानेश्वर महाराज व ज्ञानेश्वर महाराजाची ज्ञानेश्वरी यांची महती सांगणारा अभंग आहे। नामदेव महाराज म्हणतात, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली। ज्ञानराज माझी योग्यांची माऊली। 100 मूर्खाने आपल्याला चांगलं म्हणण्यापेक्षा एका शहाण्यानं आपल्याला चांगलं म्हणावं। काय बोललो मी? 100 मूर्खांनी आपल्याला चांगलं म्हणण्यापेक्षा एका शहाण्यानं आपल्याला चांगलं म्हणावं, यात आपला खरा मोठेपणा असतो। तसं 100 मूर्खांनी ज्ञानोबाराला चांगलं म्हणण्यापेक्षा एका शहाण्या नामदेव महाराजाने ज्ञानेश्वर महाराजाला चांगलं म्हणावं, यात ज्ञानेश्वर महाराजाचा खरा मोठेपणा आहे। आणि म्हणून नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली। ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली। 100 मूर्खांनी आपल्याला चांगलं म्हणण्यापेक्षा एका शहाण्याने आपल्याला चांगलं म्हणावं, त्यात आपला मोठेपणा आहे। तसं एका शहाण्या नामदेव महाराजाने ज्ञानेश्वर महाराजाला चांगलं म्हणावं, यात ज्ञानेश्वर महाराजाचा खरा मोठेपणा आहे। आणि गौरवानं कौतुकानं नामदेव महाराज म्हणतात की ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली। ज्ञानराज माझी योग्यांची माऊली। ज्ञानराज, ज्ञानोबारायांना अनेक नाव आहेत, जसं की ज्ञानराज, ज्ञानेश्वर, ज्ञाननाथ, ज्ञानोबाराय, ज्ञानेश वगैरे वगैरे। खरं तर ज्ञानोबारायांचं खरं नाव ज्ञाननाथ आहे। ज्ञाननाथ, कारण ज्ञानेश्वर महाराज हे नाथ परंपरेतील आहेत। आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य। मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वडाला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवासार चोजविले। आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ आणि ज्ञाननाथ, इथं येऊन ही गुरु शिष्याची परंपरा थांबते। प्रत्येकाला नाथ आहे। आदिनाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ आणि शेवट ज्ञाननाथ। तर ज्ञानेश्वर महाराजाचं खरं नाव आहे ज्ञाननाथ, परंतु त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ते ज्ञानाचे ईश्वर ठरले, म्हणून त्यांना तुम्ही आम्ही ज्ञानेश्वर म्हणू लागलो। प्रेमानं ज्ञानोबराय म्हणतो, कुणी ज्ञानेश म्हणतं, ज्ञानाचा ईश म्हणून। इथं प्रेमानं नामदेव महाराज ज्ञानराज म्हणतात। जो ज्ञानाचा राजा आहे तो ज्ञानराज।
अन्यथा ज्ञानेश्वर महाराजाचं खरं नाव ज्ञाननाथ, का तर ते नाथ परंपरेतील आहेत म्हणून. कारण ही गीता आदिनाथापासून चालत आली, गुरु शिष्य परंपरा, आणि शेवटी निवृत्तीनाथांनी ज्ञाननाथाला दिली, अर्थात ज्ञानेश्वर महाराजाला दिली, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी अख्ख्या जगाला दिली ज्ञानेश्वरीच्या रूपानं. अशी ही गीता आदिनाथापासून ज्ञाननाथापर्यंत चालत आली आहे. पण इथं प्रेमानं नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजाला ज्ञानराज म्हणतात. ज्ञानराज, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ज्ञानराज जो ज्ञानाचा राजा आहे, जो ज्ञानाचा चक्रवर्ती सम्राट आहे, असा तो ज्ञानराज. कोण आहे तर हे ज्ञानराज योग्यांची माऊली आहेत. हे ज्ञानराज योग्यांची माऊली आहेत. तात्पर्य ज्ञानेश्वर महाराज हे योग्यांची माऊली आहेत, योग्यांची आई आहेत. मग हा योगी म्हणजे कोण? तर योगी म्हणजे भक्त, योगी म्हणजे साधक, योगी म्हणजे ज्याला परमात्मा प्राप्तीची इच्छा आहे, जो योगाचा अभ्यास करतो, किंवा जो आत्मज्ञानी आहे, जो स्थितप्रज्ञ आहे, जो संन्यासी आहे, या सगळ्यांना योगी म्हणतात. योगी शब्दाचा फार व्यापक अर्थ आहे. ज्ञानयोगी, कर्मयोगी, असे अनेक प्रकार आहेत योगांचे. आता हा योगी जो शब्द नामदेव महाराजांनी वापरला आहे, तर ते अष्टांग योग करणारी योगी केवळ यांच्याकरताच वापरलेला नाही आहे. कारण ज्ञानोबराय जे अष्टांग योगाच्या मार्गानं भगवंतात विलीन होतात, मुक्त होतात, ज्ञानोबराय फक्त त्यांचीच माऊली आहेत असं नाही. ज्ञानोबराय अखिल जगाची माऊली आहेत, अखिल विश्वाची माऊली आहेत. आणि म्हणून इथं योगी हा जो शब्द आलाय तो ज्ञान योग्यासाठी आलाय आणि भक्त योग्यासाठी आलाय. साध्या भाषेत बोलायचं झालं तर या अभंगात योगी शब्द जो आलाय तो सरळ सरळ भक्तासाठी घ्यावा. मग तो ज्ञानयोगी असो, अर्थात सांख्ययोगी असो किंवा कर्मयोगी असो, जो भगवंताचा भक्त आहे, जो साधक आहे, किंवा जो सिद्धावस्थेला गेला आहे, या सर्वांसाठीच योगी शब्द लागू पडतो. कारण फक्त ज्ञानयोग्यासाठी जर योगी वापरला तर ज्ञानोबराय फक्त ज्ञानयोग्यांची माऊली ठरतील. मग ज्ञानोबराय काय कर्मयोग्यांची माऊली नाहीत? जे नामस्मरणाच्या मार्गाने भगवत प्राप्तीला चाललेत काय त्यांची माऊली नाही? आणि म्हणून हा गुंता होऊ नये म्हणून या अभंगात आलेला योगी शब्द हा अतिशय व्यापक आहे. आणि या योगी शब्दाचा सरळ सरळ अर्थ घ्यावा भक्त. काय तर ज्ञानोबराय सर्वांचीच माऊली आहे. तुम्ही कोणत्याही मार्गाने जा भगवत प्राप्तीला, त्या प्रत्येक साधकाची ज्ञानोबराय माऊली आहेत. आणि म्हणून योगी म्हणजे भक्त, योगी म्हणजे साधक किंवा योगी म्हणजे सिद्ध पुरुष. मार्ग कोणताही असो, जो भगवत प्राप्तीच्या दिशेने चाललाय, ज्याला भगवत प्राप्तीची ओढ आहे, तोच योगी. आणि मग योगी म्हणजे भक्त, योगी म्हणजे साधक, योगी म्हणजे ज्याला भगवत प्राप्तीची ओढ आहे असा मनुष्य. अशा भक्ताची अर्थात अशा योग्याची ज्ञानोबराय माऊली आहेत, आई आहेत. का बरं? माऊली होण्यासाठी, आई होण्यासाठी बाई व्हावं लागतं. आपण बापाला कधी आई म्हणतो का? आपला बाप घरात आला आणि आपण म्हणतो आई मला जेवायला वाढ ना. आपल्या बापाला कधी आपण आई म्हणतो का? माऊली म्हणतो का बापाला कधी? नाही. माऊली होण्यासाठी एक स्त्री लागते, एक बाई लागते.
मग ज्ञानोबा तर पुरुष आहेत. मग एका पुरुषाला आई कसं म्हणावं, एका पुरुषाला स्त्री अर्थात माऊली कसं म्हणावं? तर याचं असं कारण आहे की ज्ञानोबा जरी प्रत्यक्षात योग्याला जन्म देत नसले तरी ज्ञानोबारायाच्या संत वाङ्मयानं योगी जन्माला येतो. आणि म्हणून ज्ञानोबा योग्याची माऊली ठरतात, योग्यांची आई ठरतात. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. भले ज्ञानोबा पुरुष आहेत, ते बाई नाही आहेत, माणसाला किंवा योग्याला जन्म देत नाहीत. परंतु ज्ञानोबारायचं जे संत वाङ्मय आहे ते संत वाङ्मय वाचून माणसाला भक्त होण्याची, योगी होण्याची प्रेरणा मिळते. आणि ज्ञानोबारायच्या संत वाङ्मयामुळे मनुष्य योगाकडे झुकतो, भक्तीकडे झुकतो, तो भक्त होतो, योगी होतो. याचा अर्थ एक प्रकारे ज्ञानोबारायच्या संत वाङ्मयाने योग्याला जन्म दिलाय. आणि म्हणून ज्ञानोबारायचं संत वाङ्मय अर्थात ज्ञानोबाराय योग्यांची माऊली ठरतात. आणि म्हणूनच प्रामुख्याने ज्ञानोबारायला माऊली म्हटले. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. एखादा डॉक्टर आहे, त्या डॉक्टरला त्याच्या आईने जन्म दिलाय, परंतु 11वी 12वीला जे काही त्याला टीचर्स असतात सायन्स फॅकल्टीला शिकवायला, या टीचर्सनं या 12वीच्या मुलाला घडवलंय, मेडिकलला जाण्यासाठी प्रेरित केलंय. आणि चांगला अभ्यास करून या गुरूंच्या मार्गदर्शनामुळं मुलगा मेडिकलला जायला प्रेरित झालाय, मेडिकलला गेलाय, डॉक्टर झालाय. आणि म्हणून त्या मुलाची खरी आई जरी बाई असली, परंतु ज्या टीचरमुळं तो डॉक्टर झालाय ते टीचर त्याचे माऊली ठरतात. का? तर टीचरच्या शिकवण्यामुळे त्याला प्रेरणा मिळाली की आपण मेडिकलला जावं. तो मेडिकलला गेला, डॉक्टर झाला. तो डॉक्टर कोणामुळे झाला? 12वीच्या टीचर्समुळं. आणि मग 12वीचे टीचर हे डॉक्टरचे माऊली असतात, डॉक्टरची आई असतात. तसं योगी आहे, तो योगी बनलाय. पण कशामुळं? ज्ञानोबारायच्या संत वाङ्मयामुळं, ज्ञानोबारायमुळं. याचा अर्थ ज्ञानोबारायांनी योग्याला जन्म दिलाय, आणि जो जन्म देतो तो माऊली असतो. आणि म्हणूनही किंबहुना म्हणूनच ज्ञानोबारायांना योग्यांची माऊली म्हणतात, भक्तांची माऊली म्हणतात. योगी म्हणजे भक्त, सरळ अर्थ घ्या, भक्त. ज्ञानयोगी असो, कर्मयोगी असो, कोणी असो, ज्ञानोबा अखिल ब्रह्मांडाची माऊली आहेत. पण योगी म्हणजे भक्तच, सगुण असो, निर्गुण असो, मार्ग कोणताही असो. ज्ञानोबा सगुण भक्ताची माऊली, निर्गुण भक्ताची माऊली आहे. पण योगी म्हणजे भक्त, योगी म्हणजे साधक. आणि म्हणून ज्ञानोबारायच्या संत वाङ्मयामुळं, ज्ञानोबारायामुळं जी मंडळी प्रेरित होते, भक्ती मार्गाला लागते, साधकाचं सिद्ध अवस्थेत जातात, अर्थात तिथे योगी जन्माला येतो. आणि हा जो योगी जन्माला आलाय तो ज्ञानोबारायच्या संत वाङ्मयामुळं अर्थात ज्ञानोबारायमुळं. पर्याने ज्ञानोबारायाने योग्याला जन्म दिलाय, आणि जो जन्म देतो ती माऊली असते. आणि मग ज्ञानराज योग्यांची माऊली आहेत. आणि नामदेव महाराज लिहित आहेत की ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानोबाराय अखिल जगाचे, अखिल विश्वाचे माऊली आहेत. ज्ञानोबारायला अनेक कारणामुळे माऊली म्हणतात. मी बोलून गेलो हे कारण झालं, इतरही पुष्कळ कारण आहेत की ज्यामुळे ज्ञानोबारायला माऊली म्हणतात. माऊली म्हणजे आई,
ज्ञानोबाला आई का म्हणतात, माऊली का म्हणतात? दुसरं कारण, उदाहरणार्थ एक बाई आहे, तिला 4 मुलं आहेत. त्यातले 3 मुलं उत्तम संसार करतायत, व्यवस्थित मार्गी लागलेत. पण त्या 4 पैकी एक मुलगा टुकार आहे, मोकार आहे, बदमाश आहे, मारामाऱ्या करतो, भांडणं करतो, जेलमध्ये जातो, सुटून येतो, पुन्हा मारतो, चोऱ्या करतो, डकेती करतो, बायका मुलाला त्रास देतो, समाजाला त्रास देतो. एक वाह्यात आहे, नालायक आहे. बाईला 4 मुलं आहेत, त्यातले 3 चांगले आहेत, एक नालायक आहे. तर त्या बाईला, अर्थात त्या आईला, त्या मार्गी लागलेल्या 3 मुलांची काळजी नसते. त्याचे वाया गेले, जे नालायक आहे, टुकार आहेत, त्याची जास्त काळजी असते. ती सारखी नवऱ्याला म्हणते, अहो याचं बघा हो, याचं बघा हो, याचं बघा हो, हे व्हायला गेलं, याचं कसं होईल, याच्या लेकराचं कसं होईल, याला बघा हो. हे 3 मार्गी लागलेत. त्या तिघाचा विचार तिच्या डोक्यात नसतोच. तिच्या डोक्यात एकच विचार, हे व्हायला गेलं, हे टुकार, याचं कसं होईल, याचं कसं होईल. त्या वाया गेल्या मुलाची काळजी आई जास्त वाहते. तसं ज्ञानोबाराय पसायदान मागताना, आपल्या श्रीगुरूकडं पसायदान मागताना, पसायदानात ज्ञानोबारायांनी जे एकूण 12 मागण्या मागितल्यात, त्यात पहिली मागणी ज्ञानोबाराय आपल्या श्रीगुरूकडे मागतायत आणि श्रीगुरूला विनंती करतायत की हे श्रीगुरू, माझी पहिली विनंती, माझी पहिली मागणी आहे, ती मान्य करा. काय? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. जे खळांची व्यंकटी सांडो. ज्ञानोबारांनी पसायदानात 12 मागण्या मागितल्यात, त्यात स्वतः करता तर काहीच मागितलं नाही, जगाकरताच मागितलंय. पण जगाकरता जे मागितलंय त्या 12 मागण्यामध्ये पहिली मागणी खळासाठी मागितली. खळासाठी मागितली. खळ कुणाला म्हणतात? ज्ञानोबाराय खळाची व्याख्या सांगतायत, आणि काही एक दिसे जे दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी जागणे जैसे डुडुळाचे. जे दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी जागणे जैसे डुडुळाचे. अंधार पडल्या घुबडाला जशी मजा वाटते, तसे दुष्कृत्य केल्यानं ज्याच्या चित्ताला मजा वाटते, तोच खरा खळ असतो. जो समाजाला विनाकारण त्रास देतो, तोच खळ. दुष्कृत्य केल्याने ज्याच्या चित्ताला आनंद मिळतो, तोच खळ. दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी जागणे जैसे डुडुळाचे. मुद्दाम वाईट वागायचं, मुद्दाम जगाला त्रास द्यायचा, खोडीलपणा करायचा, दुष्कृत्य केल्याने ज्याच्या चित्ताला आनंद मिळतो, तोच खळ. आणि म्हणून हे खळ परमार्थात आहेत, राजकारणात आहेत, समाजात आहेत, सर्वत्र खळ आहेत. एव्हरीवेअर खळ इज देअर. एव्हरीवेअर खळ इज देअर. मोकार नालायक लोकातच खळ आहेत असं नाही. शिकलेल्यात आहेत, अडाणीत आहेत, परमार्थात आहेत, कीर्तनकारात, प्रवचनकारात, टाळकऱ्यात बी खळ आहेत. एखाद्याचं कीर्तन पाडायचं असेल तर मुद्दाम माझीपेक्षा जास्त प्रमाण द्यायचे, त्याला बोलूच द्यायचं नाही. हा परमार्थातला खळ आहे. पण राजकारणात खळ आहेत, परमार्थात खळ आहेत, सर्वत्र खळ आहेत. क्षेत्र कोणते असो, क्षेत्र कोणते असो, तुमच्या वागण्यातला खोडीलपणा हेच खळत्व आहे. तुम्हाला मुद्दाम समाजाला त्रास द्यावा वाटतो, हेच तुमचं खळत्व आहे. दुष्कृत्य केल्याने ज्याच्या चित्ताला आनंद मिळतो, हेच खळ आहे. आणि समाजात जे खळ आहेत, ज्यांची वाईट गोष्टीकडे प्रवृत्ती आहे, त्या खळाचं खळत्व जावो, ही पहिली मागणी आपल्या श्रीगुरूकडे निवृत्तीनाथानं मागितली. जे खळांची व्यंकटी सांडो. तात्पर्य ज्ञानोबारायांनी चांगल्याची काळजी केली नाही. पसायदानात अगोदर नालायकाची, मूर्खाची काळजी केली, खळाची काळजी केली, जे वायाला गेलेत त्याची काळजी केली. आणि मी बोलून गेलो, बाईला 4 मुले, 3 मार्गी लागलेत, एक वाया गेले, मूर्ख आहे, नालायक आहे. आई त्या 3 मार्गी लागल्या मुलाची काळजी वाहत नाही, जे वाया गेले त्याची काळजी वाहते, ती आई असते. जे वाया गेले त्या मुलाची काळजी जास्त वाहते, ती आई असते.
तसं समाजात जी माणसं वाया गेली आहेत, जे खळ आहेत, ते सुधारावेत. ज्ञानोबाराही या खळांची काळजी वाहतात. आणि मग ज्ञानोबा अखिल जगाची, अखिल विश्वाची माऊली आहे. चांगल्याची काळजी तर ज्ञानोबा वाहतातच, पण जे वायाला गेलेत त्याची अगोदर काळजी वाहतात. आणि हे आईचं हृदय असतंय. आणि म्हणून ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. ही ज्ञानाबाई आहे. ज्ञानोबा ही ज्ञानाबाई आहे, आई आहे, विश्वाची आई आहे, जगाची आई आहे. का? आईला आपल्या चांगल्या मुलाची तर काळजी असतेच, पण त्यापेक्षा वाया गेलेल्या मुलाची जास्त काळजी असते. आणि मग ज्ञानोबा राहिला समाजातील चांगल्या लोकांची काळजी आहेच, पण जे वाया गेले त्याची जास्त काळजी आहे. आणि वाया गेलेल्या मुलाची काळजी करते ती आई असते, ती माऊली असते. आणि म्हणून ज्ञानोबा ही विश्वाची माऊली आहे, जगाची माऊली आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानोबा माऊली आहेत. ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी अर्थात गीता ही सुद्धा माऊली आहे. ज्ञानेश्वरी माय, ज्ञानोबा माय. गीता निष्कपट माय, चुकून ताणे हिंडे वाय, तया माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा. गीता निष्कपट माय, नुसती माय नाही, निष्कपट माय. माय कधी कपटी नसतेच. मी बोललो मुलगा चांगला असो वाईट असो, सगळ्याची सारखी काळजी वाहते, किंबहुना चांगल्यापेक्षा वाईटाची जास्त काळजी वाहते. याचं कसं होईल, याचं कसं होईल. आई सदैव निष्कपट असते. जी निष्कपट असते तीच माय असते. जी मुलात भेदभाव करत नाही तीच माय असते. गीता निष्कपट माय, चुकून ताणे हिंडे वाय, तया माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा. गीता ही निष्कपट माय आहे. आणि ज्या गीतेवर भाष्य केलं ज्ञानोबाने, ज्ञानेश्वरचे रूप आहेत, ती ज्ञानेश्वरी ही निष्कपट माय आहे. आणि ज्ञानेश्वरीचे लेखक ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वरीचे लेखक ज्ञानोबा ही निष्कपट माय आहे. का? तर ज्ञानोबा जेवढी चांगल्याची तेवढीच वाईटाची काळजी करतात, किंबहुना वाईटाची जास्त काळजी करतात. माझी ज्ञानेश्वरी वाचून चांगल्याचा उद्धार होईल. ज्याला वाचता येतील ते वाचतील, सांगता येईल ते सांगतील. पण ज्यांना वाचता येत नाही, सांगता येत नाही, त्यांचं काय? ज्यांना वाचता येत नाही, सांगता येत नाही, त्यांचा उद्धार झाला पाहिजे, याची कळकळ जी असते ज्ञानोबा राहिला. ज्याला वाचता येते व्यासपीठावर बसून वाचेल, सांगेल, काय करायचं करेल, प्रवचन करेल, कीर्तन करेल, वाचणारा वाचेल, सांगणारा सांगेल, उद्धार करून घेईल. पण ज्याला वाचताच येत नाही त्याचं काय? ज्ञानोबा राय म्हणले, तू नुसतं येऊन बस, तू नुसतं येऊन बस, नुसतं ऐकल्यानं तुझा उद्धार होईल. श्रवणे पाठे अर्थे गीता निधी मोक्ष आरोते, जैसा समर्थ दाता कवनाते नास्ती न म्हणे. माझी ज्ञानेश्वरी वाचा, ऐका, सांगा, फळ एकच मोक्ष. आणि म्हणून ज्यांना वाचता येतं ते ज्ञानेश्वरी वाचतील, सांगता येते ज्ञानेश्वरी सांगतील. पण ज्यांना वाचताच येत नाही त्यांनी काय करायचं? त्यांनी नुसतं येऊन बसा आणि ऐका, तुम्हालाही मोक्षच. सांगणाऱ्याला मोक्ष, ऐकणाऱ्याला मोक्ष. आणि ही आई असते गीता निष्कपट माय. आणि म्हणून ज्याला वाचता येतंय, सांगता येतंय, ते ज्ञानेश्वरी वाचतील, सांगतील, मोक्ष मिळवतील. पण ज्याला वाचता येत नाही त्याचं काय? याची ज्ञानोबांनी जास्त काळजी वाहिली आणि त्यांना सांगितलं, तुम्ही जा नुसतं बसा ना ऐका, तुम्हाला मोक्षच. ही ज्ञानोबारातली माय आहे, ज्ञानोबातली माऊली आहे. आणि म्हणून ज्ञानोबा विश्वाची माऊली आहेत. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. योगी म्हणजे भक्त, तो संन्यासी घ्यायचाच नाही. योगी म्हणजे भक्त, सरळ अर्थ घ्यायचा. योगी म्हणजे साधक, योगी म्हणजे भक्त. कारण ज्ञानोबा सगळ्या जगाची आई आहेत. मग कर्मयोगीची आहेत आणि ज्ञानयोगीची आहेत. मग या अभंगात आलेला योगी शब्द म्हणजे भक्तच. हे सगुण निर्गुण घ्यायचंच नाही. तर ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ज्ञानोबा संत होते. संत मायबाप असतात. तुम्ही संत मायबाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान. संत मायबाप असतात. जगामध्ये 3 लोक मायबाप असतात. एक आपले जन्मदाते आईवडील आपले मायबाप असतात. संत मायबाप असतात आणि भगवंत मायबाप असतात. मायबाप त्याला म्हणतात की जे अपकार करणाऱ्यावर सारखा उपकारच करतात, ते मायबाप असतात. आणि जगात 3च जाती अशा आहेत की ज्या सातत्यानं अपकार करणाऱ्यावर उपकारच करतात.
ती आहे आपले जन्मदाते मायबाप, संत आणि भगवंत. तुम्ही तुमच्या जन्मदात्या आईवडिलांना किती अपकार करा, ते तुमच्यावर उपकारच करणार. तोडा चिरा दुग्धधाराचे येते. साने गुरुजीची एक गोष्ट आहे की एक प्रियकरण एक प्रेयसी होती. ती प्रेयसी त्या प्रियकराला म्हणते की तुझं माझ्यावर प्रेम आहे ना. प्रियकर म्हणतो हो. मग माझ्यावरचं प्रेम सिद्ध करण्यासाठी तू जा आणि तुझ्या आईचं काळीच काढून आण मला दे. मग मी गृहीत धरील किंवा माझी खात्री पटेल की तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे. आता ते पोरगं पुरीसाठी येडं झालेलं. आता आणतो म्हणलं, पळत गेलं. घरी गेलं, आई धरली, खसखस गळा कापला, आई मारली, छाती फाडली, काळीज हातात घेतलं, पळत सुटलं त्या पुरीकडं. पळताना त्याला ठेच लागली आणि हातातलं काळीज खाली जमिनीवर पडलं. आणि त्या काळजातून एक आवाज आला, बाळ तुला काही लागलं का रे? बाळ तुला काही लागलं का रे? याला आई म्हणतात, याला माऊली म्हणतात, याला म्हणतात अपकार करणाऱ्यावर उपकार करणं. आणि जो अपकार करणारा उपकार करतो तो मायबाप असतो. ती माय असते, ती माऊली असते. आईला कापलंय, कापलंय, केवढा मोठा अपकार केलाय, कापलंय, तिला अपकार केलाय, तरी ती मुलावर उपकारच पडते, तरी ती मुलावर उपकारच करते. मुलगा पडलाय आणि म्हणते बाळ तुला काही लागलं का रे? आणि म्हणून अपकार करणाऱ्यावर जो सतत उपकार करतो तो मायबाप असतो, ती माय असते, ती माऊली असते. म्हणून आपले जन्मदाते आईवडील हे आपले मायबाप असतात. का तर मायबाप आपल्या पुत्रावर, अपकार करणाऱ्या पुत्रावर सातत्याने उपकारच करतात. पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तोच बाप असतो. मुलगा चुकलाय, बापापुढे उभा राहिला आणि माफी मागतो, बाबा चुकलंय, आणि बापानं माफ नाही केलं तर त्या माणसाला बाप म्हणून घ्यायचा काहीच अधिकार नाही, काहीच अधिकार नाही. पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तोच बाप असतो. कारण मायबाप त्यालाच म्हणतात की जे अपकार करणाऱ्या पुत्रावर सातत्याने उपकारच करतात तेच मायबाप असतात. आणि म्हणून आमचे जन्मदाते आईवडील आमचे मायबाप असतात. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. जन्मदाते आईवडील आमचे मायबाप असतात. संत आमचे मायबाप असतात. एकदा पावसाळ्याचे दिवस पाण्यामध्ये विंचू वाहत चाललाय. एक साधू नदीवर स्नान करत होता. त्या प्रवाहात तो विंचू वाहत चाललाय. साधूनं पाहिलं, साधू त्याकडे धावला. त्या साधूनं तो विंचू उंजळीत घेतला आणि त्याला वाटलं याला किनाऱ्यावर सोडावं, वाचवावं, पण जात विंचवाची. त्या विंचवाने त्या साधूला खनखन नांगी हल्ली. विंचू पाण्यात पडला, पुन्हा प्रवाहात वाहू लागला. साधू पुन्हा धावला, पाण्यासहित उंजळीत घेतला, पुन्हा किनाऱ्यावर चालला सोडायला. विंचवाने पुन्हा नांगी हल्ली, विंचू पाण्यात पडला. साधू पुन्हा त्याला उंजळीत घेऊन किनाऱ्यावर चालला. अंगाचा 10 झालाय, मुंग्या आल्यात, विंचू पुन्हा पुन्हा चावतोय. हा पुन्हा पुन्हा घेतून किनाऱ्यावर सोडायला जातोय. बाजूला स्नान करणारे माणसं म्हटले, साधू महाराज तुम्ही काय वेडेत का हो? अहो तुम्ही त्याला वाचवायला चाललं पण ते तुम्हाला नांग्या हाणतंय, तुमच्या अंगाचा 10 झालाय, जाऊ द्या ना भाऊन, मरू द्या ना म्हणले त्याला. साधू म्हणतो, बाबानो, चावणं हा विंचवाचा स्वभाव आणि उपकार करणं हा माझा स्वभाव. मी जर उपकार करायचा सोडून दिला तर मी साधू कसला? तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. हा तुका जो उरलाय तो केवळ उपकारापुरता. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आणि मग जगानं अपकार करत राहावं, संतांना त्यांना माफ करावं, सडळ हाताने त्याच्यावर उपकारच करत राहावा. का? संत मायबाप असतात. वरी फोडावया लागी लोह मिळे परिसाच्या अंगी, ते तर मिळते प्रसंगी सोन्याची होईजे. नानोबर आहे. घन घेतला आणि घन परिसावर मारलाय आणि त्या लोखंडी घनाने त्या परिसाचा चुरा केलाय. परंतु तरी फुटत असताना त्या परिसाने आपल्या स्पर्शानं त्या लोखंडाचं सोनं गेले. लोखंडी घनानं परिसाला फोडलंय, चुरा केलाय, परिसाला अपकार केलाय,
परिसाला अपकार केला आहे लोखंडी घाण्यानं, तरी परिसानं फुटत असताना आपला स्पर्श त्या लोखंडाला झाल्यामुळं त्या अपकार करणाऱ्या लोखंडावर उपकार केला आहे आणि त्या लोखंडाचं सोनं केलं आहे. आणि म्हणून जो अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तो संत असतो, अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तो मायबाप असतो. आणि अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तो देव असतो. कंस, शिशुपाल, रावण भगवंताला सातत्यानं पाण्यात पाहत होते, मारायला टपले होते. राम अवतारात रावण, कृष्ण अवतारात कंस, शिशुपाल हे भगवंताला शिवाय द्यायचे, वाचाळ बोलायचे, मारायला टपले होते. परंतु तरी भगवंतानं त्यांना मारलं, पण त्यांना सडळ हातानं मोक्ष दिला. तुझे अवधार्य जाणो स्वतंत्र, देता न म्हणशी पात्रा पात्र, कैवल्य असे पवित्र वैर्याही दिदले. भगवंत तुम्ही अपकार करतायत, तुम्ही आयुष्यभर वाईटच वागलेत, पण तुम्हाला पश्चाताप झालाय आणि तुम्ही भगवंताच्या दारात उभा राहून म्हणा देवा माझं चुकलं, तोबा करा, आता मी वाईट वागणार नाही, पश्चाताप होऊ द्या, देव तुम्हाला माफ करतो. का तर देव आमचा बाप आहे. या कारणे मी पिता महद्ब्रह्म हे माता, अपत्य पंडुसुता जगडंबर. देवांचा बाप आहे. आणि बाप त्याला म्हणतात की पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तो बाप असतो, अन्यथा तो बापच नाही. पुत्र चुकलाय माफी मागतो आणि माफ केलं नाही त्याला बाप म्हणून घ्यायचा अधिकारच नाही. पुत्रानं चुकत राहावं, बापानं माफच करत राहावं, तर तो बाप. देव आमचा बाप आहे. या कारणे मी पिता महद्ब्रह्म हे माता, अपत्य पंडुसुता जगडंबर. देव आमचा बाप आहे, आम्ही चुकावून देवाने माफच करावं. आणि म्हणून मी बोललो की जन्मजाते आई वडील हे आमचे मायबाप असतात, संत आमचे मायबाप असतात, भगवंत आमचा मायबाप असतो. ज्ञानोबा संत आहेत म्हणूनही जगाची माऊली आहेत. विसोबा खेसरानं काय कमी त्रास दिला हो? मांडे बाजाला खापर मिळू दिलं नाही. माधुकरी मागितली ते त्यांना जर दिसलं विसोबा खेसरला की ज्ञानोबाच्या झोळीत काहीतरी आहे, यांनी जाऊन टाराटारा झोळी फाळावी, फेकून द्यावा, अन्न जमिनीवर सांडावं. ज्यांनी वाढले त्या माणसाच्या घरी जाऊन त्याला दम द्यावा. तू जर याला अन्न वाढशील, धान्य वाढशील तर तुला वाढीत टाकेल. स्वतः तर माधुकरी वाढत नव्हताच, पण जे वाढील त्याला दम द्यायचा आणि मला तुला गावातून हाकलून देईल. विसोबा खेचरानं या चारी भावंडांना वाढीत टाकलं, जीवन नकोसं केलं, सळो की पळो केलं, मांडेबाजाला खापर मिळू दिलं नाही, नको नको तर त्रास दिला. पण ज्यावेळेस ज्ञानोबाच्या पाठीवर मुक्ताबाई मांडे भासतायत, विस्तासारखी पाठ लाल झाली आणि मांडे भासतायत, टर्र ती चपाती पोळी फुगते, हे चित्र विसोबा खेचर खिडकीतून चोरून पाहतो. त्यावेळेस ज्ञानोबाचं आगळं वेगळं सामर्थ्य पाहून विसोबा दचकला, हपकला. ज्ञानोबाच्या कुटीमध्ये झोपडीमध्ये आला, ज्ञानोबाच्या पायावर लोळू लागला, माफी मागू लागला. तेव्हा ज्ञानोबाने लाथा घालून हाकलून दिला नाही. तिथं आम्ही असतो तो शिव्या घातल्या असता, लाथा देऊन लाथा घालून हाकलला असता, मागचं उकरून काढलं असतं भांडण. ज्ञानोबाने मागचं उकरलं नाही, उलट वराशी लावलं, छातीला लावलं, त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला एवढा मोठा माणूस केला. तो पुढे नामदेव महाराजचा गुरु झाला. हा आजचा अभंग ज्याने लिहिला नामदेव महाराज, त्यांचा तो विसोबा खेचर गुरु झाला. याला म्हणतात अपकार करणाऱ्यावर उपकार करणे. संत सातत्यानं अपकार करणाऱ्यावर उपकार करतात म्हणून ते जगाची माऊली असतात. ज्ञानोबा सातत्यानं अपकार करणारे उपकार करतायत म्हणून जगाची माऊली आहेत. ज्ञानोबा चांगल्यापेक्षा खळाची जास्त काळजी वाहत आहेत म्हणून माऊली आहेत. ज्ञानोबा आणि ज्ञानोबाचं संत वाङ्मय योग्यानं जन्म देत आहेत म्हणून ज्ञानोबा माऊली आहेत आणि विशेषतः योग्याची माऊली आहेत. आणि म्हणून नामदेव महाराज विशेषतः पहिल्या चरणात लिहित आहेत की ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानोबा योग्यांची माऊली आहे आणि त्यांनी काय मोठी कामगिरी केली तर ज्ञानोबारायांनी निगमवल्ली प्रगट केली. निगम म्हणजे वेद आणि वल्ली म्हणजे वेली. वेदरूपी वेल ज्ञानोबारायांनी तयार केली. तात्पर्य वेदरूपी वेल तयार केली म्हणजे वेदावर भगवान श्रीकृष्णानं भाष्य केलं ती गीता आणि गीतेवर ज्ञानोबारायांनी भाष्य केलं ती ज्ञानेश्वरी.
वेदरूपी वेल तयार केली, अर्थातच ज्ञानेश्वरीरूपी वेल तयार केली. कारण सोपा वेद म्हणजे गीता, सोपी गीता म्हणजे ज्ञानेश्वरी, आणि सोपी ज्ञानेश्वरी म्हणजे गाथा. ज्ञानोबारायांनी निगमवल्ली प्रगट केली. याचा अर्थ वेदावर जे भाष्य केलं भगवान कृष्णाने, ती गीता वेदाचं सार आहे, उपनिषदाचं सार आहे गीता. वेदावर अर्थात गीतेवर भाष्य केलं, ती ज्ञानेश्वरी वेदाच्या रूपानं निगमवल्ली अर्थात ज्ञानेश्वरीवल्ली प्रगट केली. ही त्यांची सर्वात मोठी कामगिरी आहे. आणि ही वल्ली अर्थात वेल जी असते, वल्ली म्हणजे वेल, ही जे वेल आहे, वेदरूपी वेल, ज्ञानेश्वरूपी वेल, गीतारूपी वेल, या वेली या वनस्पती औषधी असतात. झाडाला, वनस्पतीला औषधी म्हणतात. औषधी प्रत्येक झाडात, प्रत्येक वनस्पतीमध्ये काही ना काही औषध लपलेलं असतं, आपल्याला ते माहीत नसतं. आणि म्हणून पहा, वनस्थाळ्या असा एक शब्द आहे ग्रामीण भागात. वनस्पतीला, झाडाला वनस्थाळ्या म्हणतात, आणि वनस्थाळी या शब्दाचा अर्थ होतो औषध. म्हणूनच झाडाला वनस्थाळी किंवा औषधी म्हणतात. प्रत्येक झाडात काहीतरी औषध लपलेलं असतं. आणि मग वेली, वृक्ष हे औषधी आहेत. तर ज्ञानोबारायांनी निगमवल्ली वेदरूपी वेलीपासून अर्थात ज्ञानेश्वरी रूपी वेलीपासून औषध तयार केलं. किंबहुना ज्ञानेश्वरी हेच एक औषध आहे. निगमवल्ली याला सरळ म्हणा ज्ञानेश्वरी वल्ली, गीतावल्ली, ही वेदाची वेल, गीतेची वेल, ज्ञानेश्वरीची वेल, हे औषध आहे. आणि हे ज्ञानेश्वरी रूपी औषध भवरोग घालवतं. तुम्ही आम्हाला रोग झालाय, कोणता रोग? भवरोग. आत्मया जीव बुद्धी लागली असे क्षय व्याधी, ते जयाचे सन्निधी निरुजा करी. ज्ञानोबा आहे. आत्मया जीव बुद्धी लागली असे क्षय व्याधी. क्षय म्हणजे टीबी, क्षय म्हणजे रोग. आत्म्याला टीबी झाली आहे किंवा आत्म्याला रोग झाला आहे, क्षयरोग म्हणजे टीबी म्हणतात त्याला. आत्म्याला रोग झाला आहे, टीबी झाली, कशाची? जीव म्हणून घेण्याची. आत्मया जीव बुद्धी लागली असे क्षय व्याधी, ते जयाचे सन्निधी निरुजा करी. आत्मा म्हणतो मी जीव आहे, हा आत्म्याला झालेला क्षय आहे किंवा रोग आहे. हाच भवरोग आहे की जो जन्ममानेच्या फेऱ्यात पुन्हा पुन्हा बांधतो. हा आत्म्याला झालेला क्षयरोग, भवरोग घालण्यासाठी ज्ञान लागतं. ज्ञानाने अज्ञान मारावं लागतं. आणि हे ज्ञानरूपी औषध ज्ञानेश्वरीमध्ये आहे की ज्यामुळे तुम्ही मुक्त होता, तुमचा भवरोग जातो. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी निर्माण केलेली ज्ञानेश्वरी ही निगमवल्ली आहे किंवा ज्ञानेश्वरी वल्ली आहे. आणि म्हणून ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. वेद म्हणजे गीता, गीता म्हणजे ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी म्हणजे गाथा. निगमवल्ली याचा सरळ सरळ अर्थ आहे ज्ञानेश्वरी वल्ली, ज्ञानेश्वरी रूपी औषध, ज्ञानेश्वरी रूपी वेल किंवा ज्ञानेश्वरी रूपी औषध. आणि ज्ञानेश्वरी रूपी औषध जर पिलं तर भवरोग जातो, अर्थात जन्ममरणाचा फेरा तुमच्या मागचा संपतो. का? तर ज्ञानेश्वरी अभ्यासली, गळी उतरवली, तर तुम्हाला ज्ञान होतं, आत्मज्ञान होतं. हे ज्ञान अज्ञानाला मारतं आणि हे ज्ञान तुम्हाला मुक्तही करतं. आणि म्हणून गीता ज्ञानेश्वरी काय आहे हे सांगताना ज्ञानोबारांनी 2 वाक्यात अख्खी गीता गुंडाळली. 2च वाक्यात ज्ञानोबारा लिहितात, अविद्या नाशू हे स्थळ, मोक्ष पादान हे फळ, या दोही केवळ साधन ज्ञान. अविद्या नाशू हे स्थळ, मोक्ष पादान हे फळ, या दोही केवळ साधन ज्ञान. इतुलेचे नाना परी निरूपिले ग्रंथ विस्तारी, तिचे आता 2 अक्षरी अनुवादावे. या 2 वयात अख्खी गीता कव्हर केली. अख्खी इतुलेचे नाना परी निरूपिले ग्रंथ विस्तारी. गीता किंवा ज्ञानेश्वरी हा जो विस्तार आहे,
या दोनच गोष्टी अनेकदा वेगवेगळ्या रूपाने भगवंतांनी सांगितल्यात. काय की अविद्या नाशू हे स्थळ, मोक्षपादान हे फळ. या दोन्ही केवळ साधन ज्ञान. ज्ञानानं अविद्येचा नाश करायचा आणि अविद्येचा नाश झाले की तुम्हाला मोक्ष मिळतो. तुम्ही नीट आहे का? अविद्या नाशू हे स्थळ, मोक्षपादान हे फळ. या दोही केवळ साधन ज्ञान. या ज्ञानरूपी साधनानं अविद्या मारायची. अविद्या मेली की तुम्हाला मोक्ष मिळतो. ज्या ज्ञानानं अविद्या मरते आणि तुम्हाला मोक्ष मिळतो, तुमचा भवरोग जातो, ते ज्ञान तुम्हाला ज्ञानेश्वरीमुळे प्राप्त होतं. आणि म्हणून ज्ञानेश्वरी ज्ञान नावाचं औषध देते, तुमचा भवरोग घालवते. आणि ही जी ज्ञानेश्वरी रूपी औषध आहे याला नामदेव महाराज निगमवल्ली म्हणतात किंवा ज्ञानेश्वरी वल्ली म्हणतात. आणि हा जो समाज जन्ममरणाच्या डोहात सारखा ढवळतोय, किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित, पुनरपि जन्म पुनरपि मरण, उपजेते नाशे नाशिले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे जन्ममरणाचं राटगाड आहे. जन्मलेलं मरत आहे, मेलेलं पुन्हा जन्मत आहे. हे तोपर्यंत संपत नाही जोपर्यंत मोक्ष नाही. आणि मोक्ष तेव्हाच मिळतो की ज्यावेळेस तुम्हाला आत्मज्ञान होईल. कारण आत्मज्ञानानं, या ज्ञानानं अज्ञान मरतं. अज्ञान मेलं की तुम्ही आत्मज्ञानी होता. आत्मज्ञान झालं म्हणजे मी देह नसून आत्मा या बोधावर आरूढ होता, तर मी मुक्त होता, म्हणजे भवरोग गेला. आणि म्हणून निगमवल्ली, ज्ञानेश्वरी वल्ली ही एक औषध आहे. वल्ली म्हणजे वेल. वेदरूपी वेलीला किंवा ज्ञानेश्वरी रूपी वेलीला ज्ञानोबारांनी काय संबोधन केले? औषध. अर्थात वेद ज्ञानेश्वरी हे औषध आहेत, गीता हे औषध आहे. गीता ज्ञानेश्वरी अभ्यासली, वाचली, गळी उतरली तर या ज्ञानेश्वरी रूपी औषधानं तुमचा भवरोग जातो. आणि म्हणून ज्ञानोबारांनी प्रगट केलेली ज्ञानेश्वरी याबद्दल लिहिताना नामदेव महाराज लिहित आहेत की ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. आणि ज्ञानोबारांनी ही जी निगमवल्ली प्रगट केली आहे, ही निगमवल्ली ही गीता आहे. आणि गीतेला जो अलंकार सजवला ती ज्ञानेश्वरी हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आणि नामदेव महाराज लिहितात की गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. म्हणून मी बोलून गेलो की सोपा वेद म्हणजे गीता, सोपी गीता म्हणजे ज्ञानेश्वरी, आणि सोपी ज्ञानेश्वरी म्हणजे तुकोबारायाचा गाथा. वेदावर जे भाष्य केलंय भगवान श्रीकृष्णानं ती गीता आहे. आणि त्या गीतेला अलंकार चढवलाय ती ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. अर्थात गीतेचा 13 पट विस्तार, गीतेचा 13 पट विस्तार म्हणजे ज्ञानेश्वरी. गीतेचा विस्तार भगवान श्रीकृष्णानं स्वतः येऊन केला आहे. आणि म्हणून हे ज्ञानेश्वर महाराज दुसरे तिसरे कुणी नसून हे साक्षात भगवान विष्णू आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत. कुरुक्षेत्रावर घाई गर्दीमध्ये जेवढी सांगता येईल तेवढी गीता सांगितली. पण याच भगवंताला, भगवान श्रीकृष्णाला वाटलं की या गीतेला सोपं करावं, अजून विस्तारित करावं. म्हणून या भगवान श्रीकृष्णानं ज्ञानोबारायाचं रूप धरलं आणि याच गीतेचा 13 पट विस्तार केला. ती ज्ञानेश्वरी आहे. आणि ज्ञानेश्वरीने या गीतेला अलंकृत केलं आहे. आणि मग ज्ञानोबाराय स्वमुखानं लिहित आहेत ज्ञानेश्वरीत, येत अलंकारिले कवन कवने हे निर्वचना. येत अलंकारिले कवन कवने हे निर्वचना. ज्ञानेश्वरीमुळे गीता शोभून दिसते का गीतेमुळे ज्ञानेश्वरी शोभून दिसते हे सांगता येत नाही. दोन्ही सुशोभित आहेत, पण कोणती कोणामुळे शोभते सांगता येत नाही. गीतेमुळे ज्ञानेश्वरी शोभून दिसते का ज्ञानेश्वरीमुळे गीता शोभून दिसते सांगता येत नाही. ज्ञानोबाराय स्वमुखाने म्हणतात, येत अलंकारिले कवन कवने हे निर्वचना. सांगताय ना म्हणले की गीतेमुळे माझी ज्ञानेश्वरी उठून दिसते का माझ्या ज्ञानेश्वरीमुळे गीता उठून दिसते हे सांगता येत नाही. पण तरी नामदेव महाराज उत्तर देत आहेत की ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीमुळे गीता उठून दिसते. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीतेवर अलंकार चढवलाय, दागिना चढवलाय. कशाचा? ज्ञानेश्वरीचा. एखादी सुंदर बाई आहे, देखणी बाई आहे, आणि तिला खूप दागिने घातले, सजवलंय, नटवलंय, दागिने भारी भारी कपडे घातलेत. दागिन्यामुळे बाई सुंदर दिसते, दागिन्यामुळे बाई सुंदर दिसते
का बाईमुळं दागिने सुंदर दिसतात हे सांगता येत नाही. तसं गीतेमुळं ज्ञानेश्वरी सुंदर दिसते का ज्ञानेश्वरीमुळे गीता सुंदर दिसते हे सांगता येत नाही. आणि मग ज्ञानवारा लिहितात की अलंकारिले कवन कवने हे निर्वचन. आणि म्हणून हीच गीता भगवान कृष्णाने स्वतः येऊन विस्तारित केली आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर जनाबाई बोलत आहेत. आणि मग ज्ञानेश्वर महाराज हे दुसरं तिसरं कुणी नसून साक्षात महाविष्णू आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत. भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे. अशी ही गीता, अशी ही ज्ञानेश्वरी भगवंतानंच विस्तारित केली ज्ञानोबाराच्या बोटाला धरून. ज्ञानोबाराय निमित्त मात्र आहेत. भगवान कृष्णच येऊन गीतेचा विस्तार करतायत, कारण ज्ञानेश्वर महाराज हे भगवान कृष्णच आहेत. आणि अशी ही ज्ञानेश्वरी, हिच्याबद्दल बोलताना ज्ञानोबाराय म्हणतायत की माझ्या जीवनातील सगळ्यात मोठं फळ काय असेल तर ते आहे मी लिहिलेली ज्ञानेश्वरी. काय बहु बोलो सकळा मिळविलं जन्मफळा ग्रंथसिद्धीचा सोहळा दाविला हा. ज्ञानोबाराला XYZ माणसाने विचारलं की ज्ञानोबाराय तुमच्या जीवनातलं सगळ्यात मोठं फळ काय, तर ज्ञानोबाराने उत्तर दिले काय बहु बोलो सकळा मिळविलं जन्मफळा ग्रंथसिद्धीचा सोहळा दाविला हा. ज्ञानोबाराय म्हणतात की माझ्या जीवनातले सगळ्यात मोठं फळ काय असेल तर मी लिहिलेली ज्ञानेश्वरी. मी सच्चिदानंद बाबाचं प्रेत उठवलं हा माझ्या जीवनातील फार मोठा चमत्कार नाही आहे. सच्चिदानंद बाबाचं प्रेत उठवलं, रेड्यामुखी वेद बोलवला, मुक्ताबाईच्या पाठीवर मांडे भाजले, जड भिंत चालवली. ज्ञानोबाराय म्हणतात हे असले चमत्कार माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. माऊली म्हणतात माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा चमत्कार जर काय असेल तर तो आहे मी लिहिलेली ज्ञानेश्वरी. मी लिहिलेली